तर तुम्ही आवाजावरून ओळखले असाल की हे किती छान क्रिस्पी झालेलं असेल आणि बघू शकता खूप छान लागते आणि हेल्दी आहे. लहान लेकरं तर आवडीने खातात खूप जास्त. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर मी पद्मा मोरे स्वागत करते परत अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज मी एकदम मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की लहान लेकरांना खूप आवडते आणि ती रेसिपी म्हणजे खूप जास्त हेल्दी आहे. तर बघा फ्रेंड्स, लेकरांना आता सुट्ट्या लागत आहे, उन्हाळा लागत आहे, तर त्यांनी घरी राहून बोर होते आणि त्यांना रोज काहीतरी नवीन नवीन खायला पाहिजे. तर तुम्ही ही एक हेल्दी रेसिपी ॲड करू शकता त्यांच्या स्नॅक्समध्ये. तर गव्हाच्या पिठापासून आपण मस्तपैकी एक स्नॅक्स तयार करणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटसुद्धा करा. तर चला मग आता रेसिपी स्टार्ट करू. हा एक ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे. तर याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेते. परत थोडं ॲड करायचं आहे आपल्याला. इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. परतनं थोडंसं अर्धा ग्लास टाकून घेते. तर बघा याच्यातनं अर्धा ग्लास, 1 ते म्हणजे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. इथे बघा फ्रेंड्स, आपल्याला इथे लागणार आहे हा जो गूळ आहे ना तो लागणार आहे. तर याला नाही का आपण म्हणजे थोडंसं असं चाकूने किसून घेऊया. तर बघा हा ना म्हणजे गावरानी गूळ असल्यासारखा आहे. जो एकदम येल्लो कलरचा गूळ असतो ना तो थोडंसं कुठेतरी व्यवस्थित नसतो असं म्हणते खायला. हा गूळ आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ह्या पाण्यामध्ये गूळ आता आपण टाकून घेतलेला आहे. आपण गॅस पेटवून घेऊया आणि याला मस्त ना कमी गॅसवरती उकळी येऊ द्या. म्हणजे नॉर्मल उकळी नाही, नॉर्मल असं याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि मग त्याचं पाणी होऊ द्यायचं आहे. तर त्याला आता पाणी होऊ देऊया आपण. तर तोपर्यंत इथे आपल्याला लागणार आहे हे गव्हाचं पीठ. याच्यामध्ये काय काय लागते ते आपण आता टाकून पीठ घेतलेलं आहे 1 ते, आणि आपल्याला ही जी खसखस आहे ना मस्तपैकी खसखस टाकून घ्यायची आहे. सगळ्यात आधी खसखस टाकून घेणार आहे. जिरं सुद्धा टाकून घ्यायचे आहे, थोडेच टाकायचे आहे जिरं. आणि मग नंतर आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा ॲड करायचं आहे याच्यामध्ये. मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे. हे जे आहे ते काढून घेऊया. हा गंज काढून घेऊ आता आपण. थोडंसं एक पॅन ठेवू आणि गरम तेल, मस्त गरम तेलाचं मोहन टाकून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे गुळाचं पाणी झालेलं आहे. याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण. आणि इथे बघा हे मस्त तूप आहे. मी ना कालच कढवलेलं आहे घरी. तर खूप छान याचा स्मेल ना एवढा छान येते ना, खूप मस्त. तर ह्या तुपाचं ना मी मोहन घालून घेणार आहे. तर इथे बघा एक पॅन ठेवून घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये ना तूप टाकून घेते मस्तपैकी. 1 ते 2 ते 3 चम्मच टाकून घेतलेला आहे. थोडंसं जास्त टाकते. तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन घालू शकता. याला मस्त गरम होऊ द्यायचं आहे. तर गॅस लावून याला छान गरम होऊ द्यायचं. इथे बघा फ्रेंड्स, आपलं हे जे तूप आहे ना मस्तपैकी कडकडीत असं गरम झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. याच्यामधून ना वाफ सुद्धा निघत आहे. असंच गरम तूप ना याच्यावरती थोडं असं गरम गरम तूप याच्यावरती असं टाकून घ्यायचं आणि चम्मचने आपल्याला असं हे फिरवून घ्यायचं आहे. तर बघा असं फिरवून घ्यायचं आहे चम्मचने. तूप टाकल्यामुळे खुसखुशीत होते आणि टेस्टला सुद्धा खूप मस्त लागते.
तर इथे मी फिरवून घेतलेलं आहे. गरम आहे त्याच्यामुळे मी चम्मचने फिरवत आहे. असं फिरवून घेतल्यानंतर पूर्ण हे असं करून घ्यायचं आहे आणि मग ना आपल्या हाताने असं करायचं, हलक्या हाताने हे असं करून घ्यायचं आहे. तर स्मेल एवढी छान येत आहे ना फ्रेंड्स, खूप मस्त येत आहे स्मेल. तर बघा हे असं पूर्ण हाताने असं चोळून घ्यायचं, म्हणजे सगळं जे मोहन आहे ना ते या पिठाला लागते. आणि साईड बाय साईड तुम्हाला दाखवते मी. इथे हे पाणीसुद्धा ना थंड होत आहे. मेन या पाण्याला थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे कारण की ते खूप जास्त गरम असते आणि चटका लागायची भीती असते. तर इकडे बघा असं मस्त याचा स्मेल एवढा छान येत आहे ना, खूप मस्त. फ्रेंड्स आपली जवळपास सगळी तयारी झालेली आहे आणि जे मी गुळाचं पाणी केलं होतं ना तर ते थोडंसं थंड व्हायला ठेवलेलं आहे. तर इथे बघा एक प्लेट घेतलेली आहे, तर तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला जास्तच घाई असेल तर अशी छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याला हलवत राहायचं, लगेच थंड होऊन जाते. आणि जर घाई नसेल किंवा थोडं आरामात असेल तर याला त्याच्या मनानेच थंड होऊ द्यायचं. तर इथे आता जवळपास हे थंड झालेलं आहे, म्हणजे हात घालता येते इतपत थंड झालं. तर आता आपण ह्याचा डो करून घेऊया. चला बघा फ्रेंड्स, हे जे आहे ना गुळाचं पाणी असं हात घालण्या इतपत थंड झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं टाकून ना भिजवून घेऊया. हे मस्त डो करून घेऊया. हे बघा हातानेच मी अशी घेतो. एकदम जास्त टाकाल ना तर ते लगेच म्हणजे खूप जास्त पातळ होईल. आणि हा जो डो आहे ना त्याला जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त म्हणजे नरमही करायचं ना. थोडं थोडं घेऊन असं भिजवून घेत आहे. आपल्याला ना मी म्हटलं की एकदम जास्त घट्टही नाही आणि एकदम जास्त पातळही नाही करायचं आहे. आणि तुम्ही माहिती आहे का, ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. एवढी जास्त हेल्दी आहे ना ही, खूप जास्त. आणि लहान लेकरांसाठी तर खूपच. दुकानामधले बिस्किट ब्रेड खाण्यापेक्षा तुम्ही ही रेसिपी करून त्यांना नक्की खाऊ घालू शकता आणि त्यांनी आवडीने खाणारसुद्धा. आणि तुम्हीच सांगा कमेंट करून की ही रेसिपी दुकानामधल्या बिस्किट ब्रेडपेक्षा हेल्दी आहे की अनहेल्दी आहे, हे मला नक्की सांगसाल. तर असं करत मी सगळं ना डो करून घेते. इथे बघा फ्रेंड्स, मी ना हा जो डो आहे ना तो मस्त भिजवून घेतलेला आहे. थोडंसं खोलगट भांडं घ्यायचं आहे. याला ना थोडं 15 ते 20 मिनिटे साईडला ठेवायचं, जेणेकरून ते सॉफ्ट होणार मस्त. तोपर्यंत आपण ना इकडे कढई वगैरे ठेवून घेऊया. कढई ठेवून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊया तेल. तर जास्त नाही टाकायचं आहे, म्हणजे थोडंच टाकायचं आहे. जास्त टाकलं तर अगाऊचं वेस्ट पण होते आणि मग ते तळलेलं तेल आपल्याला परत वापरताही येत नाही. त्याच्यामुळे थोडंच टाकून घ्या. मस्तपैकी तापू द्यायचं आहे. इकडे बघूया आपण, आपला डो मस्त नरम झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते, याचे ना असे भाग करून घ्यायचे आहे. एक जेवढे होते तेवढे मी असे याचे 4 भाग करून घेतलेला आहे. तर बघा मस्त डो झालेला आहे. असं करून आपल्याला बघा असे मी याचे 4 डो करून घेतलेले आहे. तेल तापतंय तोपर्यंत आपण ना याला मस्त असं एक छोटासा असा गोल गोळा करून घ्यायचा. हवं तर तुम्ही याच्यावरती ना असं टाकून घ्यायचं आहे. गोल उंडा करून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल असं मस्त आपल्याला ना लाटून घ्यायचे आहे. इथे थोडासा मला असं याची चकती करून घ्यायची गोल. जाडच ठेवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण खसखस सुद्धा टाकलेली आहे, तर खूप छान लागणार आहे हे खायला. तर मी तुम्हाला याचं नावच सांगून देते. गव्हाच्या पिठाच्या आपण कापण्या करून घेत आहे. तर खायला ना एवढ्या छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर याची जाडी ना थोडी म्हणजे ठेवायची आहे. जसं आपण शंकरपाळे वगैरे करतो ना तसंच शंकरपाळे मैद्याचे असते. हे गव्हाच्या पिठाचं, जे की हेल्दी असं आहे लहान लेकराला.
आणि आपण मोठे माणसं पण खाऊ शकतो चायसोबत वगैरे. किती छान अशी ही चकती करून घेतली. याची जाडी एवढी ठेवून घ्यायची आहे. तर बघा मी तुम्हाला असं जवळून दाखवते. आणि आता याला ना चाकूच्या सहाय्याने असा आकार देऊन घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही म्हणजे एकदम प्रोफेशनली बनवायचं असेल तर मी तुम्हाला दाखवते. अगोदर चारी कोणते कापून घ्यायचे असे आणि चौकोनी असे ना पोळी म्हणजे चौकोन आकार द्यायचा याला, जसं की मी कापत आहे. हे बघा असं कापून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला एकदम प्रोफेशनली बनवायचं असेल तर सगळं हे काढून घ्यायचं एक्स्ट्राचं. आणि इथे बघा आपली ही चौकोनी मस्त पोळी तयार झाली. आणि याला तुमच्या मनाने तुम्ही आकार देऊ शकता, चौकोनी आणि जसं की छोटा मोठा. तर इथे बघा मी मस्त कट करून घेत आहे. क्रॉसचा चाकू असते ना त्याच्याने इझिली जाते आपल्याला, म्हणजे कापायचं वगैरे. आणि प्लेन जो चाकू असते ना त्याच्याने थोडं हार्ड जाते. तर तुम्ही याला हे असाही आकार देऊ शकता. मी नॉर्मल असं चौकोनी असते ना तसं देत आहे. मला ना चौकोनी जास्त आकार आवडतो, ते दिसायलाही छान दिसते. तुम्ही खसखस टाकू शकता. मी ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि इकडची थोडी साईज मोठी झाली. जर तुम्हाला छोटी पाहिजे असेल तर हे इकडचं एवढं कट करून टाकायचं. पण आता मी कट नाही करणार आहे. चाकूच्या सहाय्याने याला असं करून काढून घ्यायचं. तर बघा असं मस्तपैकी ना मोकळे होऊन जाते. तर बघा किती छान असं याची जाडी बघा, एवढी जाडी ठेवायची आहे. आणि हे असं. तर आता आपण तळून घेऊया. मस्त तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊया. तर बघू शकता इथे सगळं टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने असं करून घ्यायचं आहे. तर इथे तेलला थोडं जास्त तापलेलं होतं, कमी गॅस करून घ्यायचं आहे. आपण टाकल्याने एकदम फेसकट दिसते. असं याचा फेस कमी झाला की समजून घ्यायचं हे शिजले आहे म्हणून. तर बघा झालेले आहे आपले. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा एवढा छान हेल्दी स्नॅक्स आहे ना हे, खूप मस्त. तुम्ही तुमच्या लेकरांना ना आवर्जून करून द्या. तर बघा मी आता काढून घेते एका भांड्यामध्ये. बघले असाल की मी एक खाना काढून घेतलेला आहे. आणि आता अशाच प्रकारे सर्व करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. भांड्यात काढून घेतलेला आहे पेपरमध्ये. तर बघा आहा याची स्मेल ना एवढी छान येत आहे ना, खूप मस्त येत आहे. तर थोडं तेल आहे. पेपर याच्यासाठी टाकलं की हे ना पेपर तेल शोषून घेते म्हणून. तर इथे बघा फ्रेंड्स आपलं हे जे स्नॅक्स आहे गव्हाच्या पिठाचं पासून तयार झालेलं ते रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. तुम्हाला काही ना थोडे जास्त डार्क दिसत असेल तर ते आधी आपण काढले होते ना, तेल जास्त तापून होतं त्याच्यामुळे. तर इथे बघा किती छान दिसत आहे. आणि आवाजसुद्धा दाखवते मी तुम्हाला. हे बघा. आणि इकडे ना हा एक आत्ता निघालेला आहे. किती छान दिसत आहे हे, खूप मस्त दिसत आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला मी याचा क्रिस्पीनेसपणाचा आवाज दाखवते. गरम आहे खूप. तर तुम्ही आवाजावरून ओळखले असाल की हे किती छान क्रिस्पी झालेलं असेल. आणि बघू शकता खूप छान लागते आणि हेल्दी आहे. लहान लेकरं तर आवडीने खातात खूप जास्त. तर माहिती आहे का फ्रेंड्स तुम्हाला, जो मी गव्हापासून हा नाश्ता केलेला आहे एकदम हेल्दी असा छान क्रिस्पी झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदा आणि तुमच्या लेकरांना सुद्धा खाऊ घाला. तर दुकानामधले बिस्किट ब्रेड पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा हे कितीतरी पटीने हेल्दी आहे आणि खायला सुद्धा पाहिजे. गव्हाचं पीठ सगळ्या गोष्टीपेक्षा हेल्दी असते, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा हे. तर मी तुम्हाला इथे एक खाऊन सुद्धा दाखवते. खूप जास्त गरम आहे म्हणून. खूप
खूप मस्त झालेला आहे फ्रेंड्स, नक्की ट्राय करून बघा आणि मला ट्राय केल्यानंतर तुम्ही सांगा कसा लागत होता आणि कसा नाही. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर भेटूया परत नवीन अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. Audio Jungle.